छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज जयंती असताना शिवाजी पुतळा चौकात सकाळपासूनच गर्दी होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं। औरंगजेबची कबर शासनाला लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला। नागपूरसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे परिसरात दिवसभरात तणावाचं वातावरण होतं। आंदोलन झाल्यानंतर देखील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। शिवाजी पुतळा चौक, चिटणीस पार्क चौकात देखील हा बंदोबस्त होता। सायंकाळी महालात तणाव निर्माण झाला आणि त्याच सुमारास महालातील चिटणीस पार्क तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या। यावेळी मोठा जमाव परिसरात जमला। यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि धक्काबुक्की देखील करण्यात आली। परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्क परिसरात अतिरिक्त कुमक मागण्यात आली होती। काही तरुण यावेळी जखमी झाले होते, त्यांना मेयो हॉस्पिटलात नेण्यात आलं। दरम्यान नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे हे दुर्दैवी असून नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे। त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केले। जनमत न्यूज करता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट, नागपूर। भाऊ अभी किसी को देना मत।